हाय, मी विद्या आणि उद्या आहे वटपौर्णिमा आणि आज माझी चालली होती सकाळी पूजेची तयारी आणि फुलं तोडायला गेले. तर जेव्हा फुलं तोडत होते जास्वंदीची तेव्हा मला समोर हा फुलपाखरू दिसला. हा बराच वेळ एका जागेला बसला होता. हा नुकताच कोशातून बाहेर आलेला असणार आहे किंवा थोडा वेळ झाला असेल, कारण की हा एवढा वेळ फुलपाखरं अशीच भरपूर वेळ एका जागी बसत नाहीत. आणि मग हा हालत नव्हता म्हणून मग मी काय केलं, एकदा टच करून बघावं म्हटलं, उडला तर उडला. हा लगेच उडून गेला आणि इथे तिथं थोडा वेळ फिरला, ह्या झाडावर त्या झाडावर फुलांवर बसला आणि परत शेवटी उडून गेला. मग एवढं छान सकाळी वाटलं ना, सकाळ सकाळी फुलपाखरू दिसलं आणि एवढ्या जवळनं बघितलं म्हटल्यानंतर मग काय छानच वाटतं. आणि मग मी परत लागले माझ्या तयारीला. जास्वंदीची फुलं तोडली, देवबाप्पाची पूजा झाली आणि फूल केवढं छान दिसत होतं. आता जरा पाऊस पडायला लागला ना, त्याच्यामुळे वातावरण पण छान झाले आणि हे संध्याकाळचं टायमिंग आहे आणि वातावरण बघा पूर्ण ढगाळ झालेलं आहे. आणि मग संध्याकाळी मी घेतली भाजी करायला. आज केली दुधीची भाजी. दुधीच्या भाजीची रेसिपी सोपी आहे. एक अर्धा दुधी घेतला, तो स्वच्छ धुवून परत चिरून घेतला आणि त्याच्यानंतर मग परत दुधीच्या भाजीची रेसिपी खूप सोपी आहे. ही पौष्टिक आहे, चवदार भाजी आहे आणि याच्यामध्ये दुधी पहिल्यांदा कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरीची फोडणी दिली. मी कांदा चिरून घेतला होता, भाजी चिरून पाण्यामध्ये टाकून दिली होती, का तर नाहीतर काळं पडतं नंतर दुधी. आणि नंतर मग आपले मसाले टाकले, पंचफोडण टाकलं, म्हणजे हळद, तिखट, धने पावडर, जिरे मोहरी, हिंग, कढीपत्ता हे सगळे टाकले. पंचफोडणमध्ये मी हे एवढे सगळे पदार्थ घेतले होते आणि नंतर मग परत छान परतून घेतलं. ते कांदा चिरलेला टाकला आणि लाल तिखट टाकल्यानंतर शेवटीला आणि मीठ. एक हिरवी मिरची पण मी आपली अशीच टाकून दिली होती. नंतर लसूण खोबरा मसाला जो असतो आपल्या घरचा तो टाकला आणि छान परतून घेतल्यानंतर दुधी टाकली. आणि मुगाची डाळ मी पहिल्यांदाच पाण्यात भिजत घातली होती, थोडा वेळ भिजेल मग ती छान शिजते पण दुधीबरोबरच. आणि दुधीला स्वतःलाच खूप पाणी असतं, त्याच्यामुळे आपल्याला वारंवार पाणी टाकावं लागत नाही. पहिल्यांदा तर ती तिच्या पाण्यातच शिजवून घ्यायची असते. जेव्हा जर ती कढईला किंवा तव्याला लागायला लागली तरच त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं असतं. त्याला आमचंच पाणी खूप छान सुटतं. आणि त्याच्यानंतर मग परत दुधीची भाजी होत आली होती आणि शेवटीला थोडंसं मग पाणी सोडलं आणि शेंगदाण्याचं कूट पण नंतर टाकून घेतलं. झाली दुधीची भाजी तयार. नंतर कोथिंबीर वगैरे टाकून आणि आज आले होते आंबे. उद्या आहे ना वटपौर्णिमा, मग संध्याकाळी जरा झाडू वगैरे मारून घेतला. आपलं अंगण सगळं स्वच्छ करून घेतलं. आज वातावरण जरा पावसाचं असल्यामुळं म्हटलं पाऊस पडून जाईल, म्हणजे सडा पडल्यासारखंच आपली सगळी माती दबून जाते जमिनीवर. झाडू मारून तेवढा घेतला होता मी आज. सडा वगैरे काय मारला नाही, कारण की मला पुढची पण तयारी करायचीच होती सगळी. उद्या आहे वटपौर्णिमा. उद्या आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया ह्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी वडाची पूजा करतात. याचं टायमिंग उद्याचं आहे सकाळी 9 वाजल्यापासून 10:40पर्यंत. नंतरचं टाईम आहे सकाळी 6:30 वाजल्यापासून दुपारी 12:30 वाजेपर्यंत आहे. आणि 12:30 ते 2 ह्या टाईममध्ये पूजा करायची नाही आहे, हा वर्ज्य काळ आहे. आणि पूजेसाठी मग साहित्य तयार करायचं होतं, मग त्याची तयारी म्हटलं आदल्या दिवशीच करावी. ह्या पूजेसाठी वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागतात हळदी कुंकू, दोरा सुताचा, फळे, मग त्याच्यामध्ये सहसा आंबाच दिला जातो.
आणि फूल, निरंजन, सौभाग्य अलंकार काहीही चालतं. मी बांगड्या देणार आहे. एक नारळ, पीस ब्लाऊजचा आणि त्याने परत जाऊन वडाची ओटी भरायची आहे. मग ही मी संध्याकाळी वस्त्राची तयारी करत होते. कापसाचं वस्त्र तयार करतात जे झाडाला आपण वाहतो. सुवासिनी ह्याचं महत्त्व तर सगळ्यांनाच माहिती आहे ह्या व्रताचं. आणि प्रत्येक सुवासिनी सकाळी स्नान करून नवे वस्त्र, दागिने परिधान करते आणि वडाच्या झाडाखाली जाऊन सावित्री आणि सत्यवानाचे स्मरण करते. झाडाच्या मुळाशी हळद कुंकू वाहून सूत किंवा दोरा गुंडाळते आणि वडाला 7 प्रदक्षिणा घालते. कोण 5 घालतं, कोण 7 घालतं, पण सहसा 7च घालायचे असतात. आणि ह्या खूप वेळ झाला होता, 12 वाजत आले होत्या आणि मला लवकर झोपून परत सकाळी लवकर पण उठायचं होतं. त्याची पण तयारी करायची होती सकाळी पोळ्यांची. मग मी आपलं पटकन आवरून घेतलं. हे करत करत मी सुताला हळदी कुंकू लावत मी माझा आवडता कार्यक्रम पण बघत होते. माझ्यासारखं लक्ष इकडे थोडं तिकडे थोडं असं चालू होतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली वटपौर्णिमेची ते मला नक्की सांगा. आणि उद्या वटपौर्णिमा आहे तर कृपया कुणीही वडाचं ठापी तोडून घरी आणू नका, कारण की ते मेल्यातच मृत जमा असतं. ते काय जिवंत नसतं. जेव्हा आपण ठापी तोडून घरी आणतो, झाडालाच जाऊन तिथं पूजा करा तुम्ही. ते जास्त छान आहे, कारण की झाडाखाली ऑक्सिजन पण मिळते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला